झी मराठी, चर्चाही होणारच। उदगाव येथे 23 जून 2018 रोजी झालेल्या माधुरी सूर्यकांत शिंदे यांच्या खुनाच्या प्रकरणी आरोपी पती सूर्यकांत महादेव शिंदे राहणार उदगाव याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.बी. गुरवसो यांनी भारतीय दंडविधान कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व 901 रुपये दंड ठोठावला। या खटल्याची सुनावणी जयसिंगपूर येथील अतिसत्र न्यायालयात 20 जानेवारी 2023 पासून सुरू झाली होती। आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता निकाल देण्यात आला। सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विद्याधर गोपाळ सरदेसाई यांनी काम पाहिलं। एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले। त्यामध्ये पंच, पोलीस, वैद्यकीय अधिकारी, फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी बाल साक्षीदारांचा समावेश होता। आरोपीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत धारदार कुऱ्हाडीनं डोक्यावर, पाठीवर, खांद्यावर व हातावर वार करून खून केला होता। गुन्ह्यानंतर आरोपी स्वतः जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर झाला होता। त्याची कबुली, ठाण्यातील डायरीतील नोंदी व पोस्टमार्टम अहवाल हे पुरावे महत्त्वाचे ठरले। या खटल्यात बाल साक्षीदार शिवराज शिंदे, मुलगा, मुलगी रेवा शिंदे फिर्यादी यांची साक्ष निर्णायक ठरले। तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शहाजी आकाराम निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभावती सावंत, पीएसआय देडबाग यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं। पोलीस कॉन्स्टेबल अनंत कदम यांनी साक्षीदार हजर ठेवण्यास विशेष मदत केली। या शिक्षेमुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होते। आज रोजी जयसिंगपूर येथील मेहरबान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी.बी. गुरव यांचे कोर्टामध्ये आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे याने माधुरी सूर्यकांत शिंदे हिचा जो खून केलेला होता त्या खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली। या खटल्याबाबत दिनांक 23/6/2018 रोजी आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे याने पत्नीचे चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केलेला होता। त्याबाबत त्यांच्या दोघांच्या मध्ये वाद चालू होता आणि त्याबाबत मेहरबान ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 यांच्या कोर्टात DV ॲक्टच्या केसेस चालू होत्या। त्या केसेसच्या आधारे व त्यातील आदेशान्वये ते दोघेही एकाच घरात वेगवेगळ्या अशी विभक्त राहत होते। त्या आरोपी सूर्यकांत शिंदे याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याकारणानं दिनांक 23/6/18 रोजी सकाळी कुऱ्हाडीने वार करून अमानुषपणे तिचा खून केला आणि त्या खून खटल्याची सुनावणी आज रोजी पूर्ण झाली। सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासले गेले। त्यामध्ये पंच, फिर्यादी, इतर अन्य साक्षीदार तपासले गेले। त्यामध्ये फिर्यादीचा मुलगा आणि म्हणजे आरोपीचा मुलगा शिवराज शिंदे हा बाल साक्षीदार होता। त्याने साक्ष सरकार पक्षाच्या बाजूने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून दिली। त्याचबरोबर सदर खुनाच्या खटल्याची फिर्याद तिची मुलगी रेवा हिने दिलेली होती। या खटल्यामध्ये ठाणे अंमलदार, कारण खून झाल्यानंतर आरोपी हा त्याच्या मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला हजर झाला होता। त्यावेळी पीएसआय देडबाग प्रभावती सावंत यांनी त्याने जे काय कबूल जबाब दिलेला होता त्याच्या नोंदी ठाणा डायरीला केलेल्या होत्या आणि त्या संपूर्ण पुरावा झालेला युक्तिवाद याचा सर्व विचार करून आज रोजी मेहरबान कोर्ट श्री जी.बी. गुरवसो जे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंगपूर यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, आरोपीला 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आणि दंड न भरलेस 2 वर्षाची कैदेची पण शिक्षा आज रोजी सुनावलेली आहे। सदरच्या घटनेमुळे अशा पद्धतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करणाऱ्या जे लोक आहेत त्यांच्यावर एक संदेश गेलेला आहे आणि अशा घटनांना थोडीशी चपराक बसली।